काय काय ऐकलं मी? बरोबर ऐकलंय? राजन दारू सोडणार आहे. आणि कोण सोडवणार? कोण? गावछाप कमळी. आई आई, जर राजनला बिझनेस मधून काढून टाकलं तर एवढा मोठा बिझनेस सांभाळणार कोण? हा, विचार केलात? आणि त्या म्हातारीने सगळी प्रॉपर्टी, सगळा बिझनेस त्या कमळीच्या नावावर केला तर? मॉम, काही काय बोलते? हा, काही पण उगाच आपलं तिच्या नावावर केलं तर मी काय करायचंय? तंबरी वाजवायचंय. काय? ते टिंग 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 काय असतं ते? काय? तंबरीच ना यार. तंबोरा, त्याला तंबोरा म्हणतात मूर्ख मुलगी. कळलं ना तुला? आणि मला मूर्ख बोलायचं नाही, कळलंय ना? मग शांत बस आणि निगेटिव्ह बोलणं बंद कर. कमळीला देणार मोठी आली. मी माझी शंका सांगितली, बाकी काय नाही केलं. शंका असो का पंखा, ठेव तुझ्याकडेच. तू आधी बघ, तुझे शब्द सांभाळ, त्याच्यानंतर माझ्याशी बोलायला ये. मी तुझ्याशी बोलायला नाही येते. माझी रूम आहे, तू माझ्या रूम मध्ये आली घर माझं आहे. काय तुझं? माझं पण आहे. जास्त आणि ही प्रॉपर्टी तर माझी पण आहे. संपली मॅच, संपली. अगं तू दे दाखव लावून. काय? अरे काय, कुठे आखाड्यात उतरलात तुम्ही? मोठी आहेस ना तू? वाह, मग छोटी आहे ना ती? जरा लक्ष द्या, लक्ष द्या. हे बघा, तुम्ही जसा विचार करताय तसं काही एक होणार नाहीये. आणि जरी समजा वहिनीने राजनला धंद्यातनं, व्यवसायातनं जर का बाजूला काढलं तर ते एका अर्थी बरंच आहे ना. कसं? अरे म्हणजे ते थोडंसं माझ्या फायद्याचं आहे. म्हणजे मी व्यवसायामध्ये उतरू शकेन. तू? हो, मी. आणि तसंही राजन असं काहीसं म्हणाला सुद्धा आहे की त्याची मुलगी गेलीये म्हणून. हो ना? त्यामुळे या गावछापला या घरातनं बाहेर काढलं की इस्टेट मिळवायला अनिकाला काही एक प्रश्न राहणार नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, वहिनीने या आधीच 50% भागीदारी, 50% प्रॉपर्टीचा हिस्सा अनिकाच्या नावे करून ठेवलेलाच आहे. मग घाबरण्यासारखं कारणच काय? अगं ते सगळं ठीक आहे, पण समज राजनने दारू प्यायलीच नाही तर? हे बघा, मला एवढंच माहितीये की जर कमळी बोलली ना की मी हे असं करणार आहे, मग ती तसं नक्कीच करणार. वा, छान आहे तुझा आत्मविश्वास तिच्याबद्दलचा जो आहे ना. नाही नाही, ते ऐकून बरं वाटलं. असू दे, तो तुझा तुझ्याकडे आणि तिचा तिच्याकडे. पण तुला एक गोष्ट सांगते रागिणी, म्हणजे बघ, एखादा दारू पिणारा माणूस आणि एखादा नरभक्षक वाघ यांच्यामध्ये ना एक साम्य असतंच. कुठलं? नरभक्षक वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागलेली असते. त्यामुळे एकदा का त्याला चटक लागली की त्याला दुसऱ्या कुठल्याच गोष्टी गोड वाटत नाहीत. तो नेहमी माणसाचा संहार करतो किंवा हल्ला करतो. दुसऱ्या बाजूला दारू पिणारा माणूस, एकदा का त्याला बाटली दिसली, त्याला बाटलीची सवय लागली की तो ती दारू सोडू शकत नाही. लक्षात येतंय? त्यामुळे कमळीने खूप काही प्रयत्न तिला करायचे ते करू दे, पण मला जे करायचंय ते मी नक्की ठरवलेलं आहे. पण ते मी तसंच करणार आहे. काही झालं तरी राजनला दारूच्या बाटलीपासून दूर मी ठेवणार नाही. त्याची सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मी त्याप्रमाणेच करणार आहे. कायम राजन दारूच्याच बाटलीमध्ये बुडालेला असेल आणि तो तशाच प्रकारे जर वहिनीच्या समोर आला तर तो उभाच राहू शकणार नाही. कळलं? मॅच संपली. टॉस उडवा, मी जिंकले. ऋषी बाबा, ऋषी बाबा, ओ ऋषी बाबा, आज काय झालं? पोरगं लईच खुश दिसतंय.
माझी वाटली आहे इकडे आण. अरे ए माझी बाटली इकडे आण. नाही देणार. झालं. आली आली ही बिन पगारी फुल अधिकारी. अरे ही कशी काय इथे टपकली? आता ज्या दारूच्या बाटल्या मी राजनच्या रूम मध्ये ठेवल्या होत्या त्या सगळ्या ही कमळी फेकून देणार. नाही मिळणार म्हणजे असं कसं नाही मिळणार? माझ्यात बाटल्या रे. नाही देणार म्हणले ना. काय चाललंय तुमचं? कळतंय तुम्हाला जरा तरी काय वागताय तुम्ही? तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे आजी आजोबांना किती त्रास व्हायला लागलाय जरा तरी विचार करा की. होय की मान्य आहे आहेत प्रॉब्लेम्स, म्हणून काय त्याला हे उपाय आहे दारू प्यायचा? आणि आता बाद झालं. गौरी मावशीला इसरा. त्या गेल्या ना मग सोडून तुम्हासनी. त्यांनी त्यांचा स्वार्थ बघितला, मग तुम्ही कसला पीठ दळत बसलाय? सोडा की त्यांचा इशय आता. तिच्याबद्दल बोललं मला नाही चालणार. मला असं बोलणार तू कोण? छी 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 छी. नेमका अशा वेळी मोबाईल रूम मध्येच राहिला. जरा हातात घेऊन आली असतीस कामिनी तर काय बिघडलं असतं. आता बोलून तरी काय उपयोग आहे? आता मोबाईल जर आणायला गेले तर यांचं अजून काय काय बोलणं होईल ते सगळंच सुटेल आता. नाही थांब इथेच थांब. काय करू का कॉल कमळीला? करतोच. उचला राजन काका फोन उचला प्लीज. तुमच्या मोठ्या मुलीचा आवाज ऐकायचा हो फक्त. एकदा उचला फोन. आजपर्यंत अशी जबरदस्ती माझ्याकडं केली नाही. तू पण नाही करू शकत. आणि इकडे अच्छा तू हट्टाला पेटलीस. ठीक आहे ठीक आहे. मी बाहेर जाऊन पिन. ए कमळे, जास्त खुश होऊ नको, कळलं ना? तुझ्यामुळे आज माझा प्लान जरी फसला ना, राजन आहे ना तो माझा फसलेला प्लान पूर्ण करायला. मला माहिती आहे ना हा राजन जाऊन जाऊन दारू प्यायला कुठे जाणार ते. आज ना त्याला तिथे एवढी पाजायला लावते ना, एवढी पाजायला लावते की म्हातारी समोर असा तो उभा पण राहू शकणार नाही आणि ती त्याला उभा सुद्धा करणार नाही.